त्यांनी प्रश्न विचारला त्यांना तिला निलंबितच करून टाकलं। तर नशीब तुम्ही अजूनही सभागृहात जाताय। पण सरकार मध्ये जो एक कार्यक्रम चालला होता ना, सरकार आपल्या दारी, हे सरकार अदानीच्या दारी आहे, अदानीच्या दारी। आणि आज आम्ही जे काही तिरिमिरीने उतरलेलो आहोत, आता आपण म्हणालात की धारावीतल्या सगळ्याचा म्हणजे संडास, बाथरूम, नाले, ओढे, गटार त्याच्यामध्ये सगळे येईल नाही, तर सगळ्याचा FSI TDR सगळा अदानीला देऊन टाकला। फक्त पाऊस पडणाऱ्या ढगांचा नाहीये। म्हटलं ढगांची गरजच नाही, बिन ढगाच्या सवलतीचा पाऊस एवढा पडलाय की आणखीन ढगाची गरज काय। देवेंद्र आणि कंपनी म्हणते, म्हणजे त्याच्यात आता संजय राऊतांनी गेल्याच्यात सांगितलं ना, भारतीय जुगारी पार्टी, ओके हो ना, पुढे बसलेत संजय राऊत, इकडे बसलेत, भारतीय जुगारी पार्टी ते बाजू मांडतायत। काय उद्धव ठाकरे म्हणे TDR लॉबीची बाजू घेत आहेत। मग तुम्ही अदानीचे जे बूट चाटताय ते कशासाठी चाटताय? आणि मी मुख्यमंत्री असताना एक तरी निर्णय असा दाखवा जो मी माझ्या नागरिकांना बाजूला ठेवून केवळ आणि केवळ बिल्डरसाठी दिला। पण बिल्डर धारजेकडे तुम्ही आहात। आज मला जी भीती वाटते ही, हा लढा आता केवळ धारावीचा राहिलेला नाही, हा लढा संपूर्ण मुंबईचा आणि महाराष्ट्राचा झालेला आहे। कारण या सवलती ज्या आहेत, मुद्रांक शुल्क माफ, हे माफ, ते माफ, याचा सगळ्याचा परिणाम हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवरती होणार आहे, मुंबईच्या अर्थव्यवस्थेवरती होणार आहे। मग यांना जर का असं वाटत असेल की सब भूमी गोपाल की तशी सब भूमी अदानी की, नाही होणार, अजिबात नाही। आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल की 2.5 वर्ष यशस्वीपणे चालणारं सरकार गद्दारी करून यांनी पाडलं। ते खोके कोणी पुरवले असतील, आता तुम्हाला लक्षात आलं असेल, खोके कोणाकडनं गेले असतील, विमानं कोणी पुरवले असतील, हॉटेल बुकिंग कोणी केलं असेल, आणि मुळामध्ये सरकार पाडण्याचं कारण आता तुम्हाला कळलं असेल। आज माझ्यासोबत सगळे पक्ष एकवटलेले आहेत, पण ज्या ज्या वेळेला मुंबईवरती संकट आलं, मग ते 92-93 सालचे दंगली असतील, बॉम्बस्फोट असेल, पूर असेल, काही असेल, करोना होता, तेव्हा प्रथम धावतो तो शिवसैनिक, रक्तदान करायला धावतो तो शिवसैनिक, सर्व पक्ष माझ्या सोबत असतात। पण त्यांना जेव्हा कळलं की जोपर्यंत हा बसलाय तोपर्यंत मला मुंबई गिळता येणार नाही, मग हे सगळं कटकारस्थान शिजवलं नाही ना, असा माझ्या मनात प्रश्न येतोय। तुम्ही सांगा हो की नाही? हे सगळे खोके, खोके सरकार, खोके सरकार, 50 खोके एकदम ओके, कशासाठी, कोणासाठी, कोणी दिले, हे आता उघडकीस आलेलं आहे। कारण आपलं सरकार असताना आपण, राजू तुम्ही सांगा, कारण तुम्ही थोडं हिंदीत पण बोललं पाहिजे, पण आता काय होतं, मराठीत एकदा बोलायला सुटलं ना की हिंदी में थोडासा अडखळत आहे, त्याच्यामुळे पहिलं मराठीत बोलायचं बोलून घेतो। पण राजू तुम्ही आणि सगळे अभ्यासक आहात, चालेल ना, शाबास। अरे एवढा धारावीकर मुंबईकर झालाच पाहिजे, त्याला मराठी येतच।